हे समजून घेणं फार महत्वाचं आहे, की तुम्हाला हायपो ॲसिडिटी आहे की हायपर ॲसिडिटी. आता हायपो ॲसिडिटी आणि हायपर ॲसिडिटी असं काय? तर हायपो ॲसिडिटी म्हणजे ॲसिडिटी कमी असणे. कमी म्हणजे जास्त म्हणजे तर ॲसिड कमी प्रमाणात सिक्रीट झालं किंवा व्यवस्थित सिक्रीट न झाल्यामुळे जर पचन नीट झालं नाही, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो अजीर्ण, इनडायजेशन किंवा अपचन म्हणजे हायपो ॲसिडिटी. आणि त्याच्या पुढची स्टेज असते ती म्हणजे की हायपर ॲसिडिटी म्हणजे की ज्याच्यामध्ये अति प्रमाणात पित्त तयार होतं आणि मग जो त्रास होतो त्याला म्हणतात हायपर ॲसिडिटी. त्यामुळे हे मुख्य प्रकार झाले हायपो ॲसिडिटी आणि हायपर ॲसिडिटीचे. पण ही ॲसिडिटी होतेच का? किंवा हायपो काय किंवा हायपर काय? ह्याचं सुंदर कारण एका वाक्यामध्ये आयुर्वेदाने सांगितलेलं आहे, एका सूत्रामध्ये. ते म्हणजे की "रोगाः सर्वेपि मंदेग्नौ सुतराम उदराणि च मलिनैः च अन्नैः जायन्ते मलसंचयात्." म्हणजे काय? तर रोग जे आहेत ना, ते सगळेच्या सगळे कुठलेही रोग त्याचं मूळ कारण जे आहे ते म्हणजे की अग्नी मंद होणे. अग्नी म्हणजे डायजेस्टिव्ह फायर. ती तुमची डायजेस्टिव्ह फायर जेव्हा कमी होते किंवा ती नीट काम करत नाही, एक तर एक्सेसिव्ह होते किंवा कमी होते. ती तिच्या बॅलन्स्डमध्ये जेव्हा काम करत नाही, तेव्हा सगळे रोग जे असतात ते मूळ धरायला लागतात तुमच्या शरीरामध्ये. म्हणून आयुर्वेदामध्ये सगळ्या रोगांचा जो रस्ता असतो तो पोटामधून जातो असं सांगितलं आहे. म्हणून पोटाची पहिले ट्रीटमेंट केली पाहिजे. पोटाची ट्रीटमेंट म्हणजेच काय तर अग्नीची चिकित्सा केली पाहिजे. मलिनैः अन्नैः असं त्यांनी इतकं सुंदर सांगितलंय, की हा अग्नी का खराब होतो? तर मलिन अन्न आपल्या पोटामध्ये जातं आणि अधिक मलसंचय होतो. मलिन अन्न म्हणजे काय हो? खराब अन्न. आता तुम्ही विचार करा, आपण जे काही खातो त्याचा सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कुठे येतो? तो म्हणजे पहिल्यांदा जठरामध्ये, ज्याला स्टमक किंवा आमाशय असं म्हणतात आणि पुढे जाऊन तुमच्या आतड्यांमध्ये लहान आतडे, मग मोठे आतडे ह्यांच्यावर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. पहिले अन्न गेल्यानंतर ते लिव्हरमध्ये गेलं, डायरेक्ट किडनीत गेलं, डायरेक्ट हार्टमध्ये गेलं असं होत नाही. पण सगळ्यात पहिले ते कुठे जातं? तर अशा प्रकारे तुमच्या पचन संस्थेमध्ये जातं. म्हणजेच आपल्या पोटामध्ये आपण जे काही घेतोय, त्याचा चांगला आणि वाईट परिणाम सगळ्यात पहिल्यांदा कशावर होणार आहे? तर तुमच्या पचन संस्थेवर होणार आहे.